श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रोज रात्री झोपताना लक्ष्मी मातेचा हा एक गुप्त आणि प्रभावी असा मंत्र जप करा. नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. हा मंत्र म्हणजे लक्ष्मीचा वर्षाव, घरात येईल पैसाच पैसा. हा एक जादुई आणि प्रभावी मंत्र नक्की जपा. तुमची भरभराट नक्की होईल. रोजचं आयुष्य धावपळ, संघर्ष, पैसा, कर्ज, काम आणि अपेक्षा. पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो, कधी बरं भरभरून पैसा येईल. पण आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो फक्त 21 दिवस तुम्ही अंथरुणावर झोपल्या झोपल्या जरी जपलात तरी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर इतकी बरसेल की घर, आयुष्य, नशीब आणि बँक अकाउंट सर्व काही बदलेल. ही जादुई मंत्रयात्रा आजपासून सुरू करा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीम ह्रीम श्रीम नक्की लिहा. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहावी यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. या मंत्राचा उल्लेख प्राचीन श्रीसूक्त, रुद्रयामल, तंत्र आणि काही गुप्त साधनांमध्ये झालेला आहे. मंत्र कोण म्हणू शकतो? गरीब असाल तरी चालेल, कर्जबाजारी असाल तरी चालेल, अंथरुणावर झोपलेले असाल, तब्येतीनं कमकुवत असाल तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लागेल, श्रद्धा आणि 21 दिवसांची चिकाटी. मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्रीम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमः. हा मंत्र केवळ अंथरुणावर झोपूनही जपता येतो. हे मंत्र कंठस्थ करण्याची गरज नाही. बघा, वाचा आणि दररोज फक्त 108 वेळा मनात किंवा हळू आवाजात म्हणा. मंत्र जपताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा. 21 दिवस सलग जपा. एकही दिवस चुकू देऊ नका. रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर हाच सर्वोत्तम वेळ. जप करताना शरीर रिलॅक्स ठेवा. हातपाय सरळ, डोळे बंद. लक्ष्मी मातेचा विचार करा, तिचं ध्यान करा. स्वच्छ घर, सुवासिक वास, सोनेरी वस्त्र. मंत्र जपताना कोणाशीही बोलू नका. ही मौन शक्ती अधिक प्रभावी बनते. हे मंत्र कसे काम करतो? या मंत्रामध्ये असलेली श्रीम ह्रीम आणि कमले हे बीज मंत्र आहेत. श्रीम समृद्धीचं बीज, ह्रीम अंतःकरण शुद्ध करणारा मंत्र, कमले कमलालये लक्ष्मी मातेचा वास करणारा शब्दसंग्रह. हे शब्द तुमच्या मनावर, अवचेतनावर आणि धनचक्रावर काम करतात. जेव्हा तुम्ही 21 दिवस त्याच एनर्जीला पुन्हा पुन्हा बोलवता तेव्हा विश्व, नशीब आणि देवी लक्ष्मीचं चैतन्य तुमच्याकडे खेचलं जातं. मंत्राचा जप सुरू करण्याची योग्य दिवस: शुक्रवारी सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीया, पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, शुक्रवार किंवा गुरुपौर्णिमा या दिवशी सुरू केला तर त्याचे फल अधिक मिळते. ज्या दिवशी तुम्ही अधिक धार्मिक भावना, शांत वेळ आणि मनाची सकारात्मकता ठेवू शकता तो दिवस निवडा. हे 5 गुप्त उपाय मंत्राबरोबर केल्यास प्रभाव दुप्पट मिळतो. दर शुक्रवारी लवंग आणि कापूर जाळा. हे घरात जाळल्याने त्याचा अधिक फायदा मिळतो. रात्री झोपताना लक्ष्मी मातेच्या चरणी एक तुळशीपत्र अर्पण करा. मंत्र जपल्यानंतर एका तांब्यात पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला. पांढऱ्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्र जवळ ठेवा. सौम्यता वाढते. दररोज मंत्र जपायच्या आधी 1 मिनिट फक्त मौन ध्यान करा. तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी ही 21 दिवसांची यात्रा करा. या 21 दिवसांमध्ये काय मिळणार आहे? वेळ, केवळ पैसा नव्हे, केवळ नशीब नव्हे, तर मिळेल एक नवीन आयुष्य जिथं लक्ष्मी नुसती येत नाही तर तिचं वास्तव्य होतं, तेही कायमचं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.